नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय "कोण होतीस तू काय झालीस तुझा" आजचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे यश विचारतोय, "कोण आहात तुम्ही? घरात का घुसताय?" तर "तू कोण रे मला विचारणारा? तुझ्या बापशाचं घर आहे" असं म्हणून दिगंबर त्याला बोलतो. तर यश तोंड सांभाळून बोल" असं म्हणतो. आणि मग "माझ्या उदयदादाचं घर आहे" असं तो म्हणतो आणि मग दिगंबर कसा हसायला लागतो बघा विचित्र. आणि हा सगळा प्रकार कावेरी आतनं ऐकत असते. तर प्रेक्षकांनो दिगंबर पुढे काय म्हणतो बघा. तो पळकुटा उदय तुझा भाऊ हा असं विचारतो आणि मग त्याच्यानंतर बरं झालं हा तो गावातनं पळून गेला हा असं दिगंबर म्हणतो. आणि काय आहे गावातल्या क्रिमिनलला मदत करत होता तो अशी माहिती देतो. बरं झालं हा त्याचा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला ते असं दिगंबर बोलतो. तर इकडे कावेरीला वाईट वाटत असतं पण ती काही करू शकत नाही. दिगंबर पुढे म्हणतो, जिवंत राहिला असताना तर याच गावातल्या लोकांनी त्याचा जीव घेतला असता असं म्हणून. तर यशला नेमकं हे सगळं काय चाललंय ते काहीच कळत नाही प्रेक्षकांना आणि यश हे सगळं ऐकून ना चिडतो आणि तो दिगंबरच्या एक सणसणीत कानाखाली लावून देतो. त्यामुळे दिगंबर तिकडे ना झोपाळ्यावर पडतो. दिगंबरला यश म्हणतो उदयदादाच्या विरोधात एक शब्दही मी ऐकून घेणार नाही म्हणून. आणि दिगंबर कसा रागाने बघतोय बघा प्रेक्षकांनो, माझ्यावर हात उचललंस असं म्हणतो तो. आणि मग कावेरी दरवाजाच्या आतून जराशी म्हणजे काय चाललंय बाहेर याची चाहूल घेत असते. "अरे बघताय काय?" असं म्हणून त्या दोघं गुंड आलेले असतात. त्या दोघांना मारायला सांगतात तिकडे यशला. तर यश आपला हिरो तो कशाला ऐकतोय? तो त्या दोघांना पुरून उरतो. कावेरीला आत मात्र कसं-कसं होत असतं कारण आधीच ती लाठीकाठीची आहे. आणि मग त्याच्यानंतर इकडे यशवर तिच्यामुळे हल्ला होतोय तर यश ना त्या दोघांना पाडतो आणि मग दिगंबरला इकडे मारायला जातो. दिगंबर मार चुकवतो. तो मार इकडे यशच्या इकडे हाताला लागतो. कावेरीला काय करायचं काहीच कळत नाहीये. यशमुळे ती पुन्हा एकदा वाचले. तिला काठी दिसते. ती काठी घेऊन अशी दाराच्या जवळ येऊन उभी राहते पण ती बाहेर येऊ शकत नाहीये त्यामुळे तिची अडचण आहे ती. तोपर्यंत इकडे यांची मारामारी चालूच आहे. यश दिगंबरला ढकलतो तर दिगंबरचा साथीदार यशला ढकलतो असं सगळं चालू आहे. त्यामुळे यश सुद्धा तोल जाऊन पडतो. तो परत यशला मारायला येणार तोपर्यंत यश प्रतिहल्ला करतो त्यांच्यावर. अशी सगळीकडे मारामारी चालू आहे प्रेक्षकांनो. जोरदार फायटिंग सुरू आहे. यश तुडवतोय त्या 2 साथीदारांना आणि दिगंबरला सुद्धा मारतो. अगदी हाडं खिळखिळी करेपर्यंत मारतो आणि यश कसला भारी दिसतो ना प्रेक्षकांनो फायटिंग करताना. असो तर इकडे कावेरी म्हणते, "मी दिगंबरच्या समोर येऊ शकत नाही. काऊला दिलेलं वचन पाळायचं बंधन नसतं ना, तर या सगळ्यांना मीच धडा शिकवला असता" वगैरे असं कावेरीच्या मनात विचार चाललाय. दुर्दैवाने मला लपावं लागतंय असं तिच्या मनात विचार चाललाय. तर इकडे यश परत दिगंबरला उठवतो आणि परत एकदा जोरदार सणकून एक थोबाडीत देतो. आणि त्या ह्याच्यामुळे दिगंबर परत असा उपडा होऊन पडतो बरं का प्रेक्षकांनो. आणि परत यश दिगंबरची इकडे कॉलर धरतो आणि म्हणतो, "इथून पुढे या घराच्या आसपास पण फिरकायचं नाही" अशी धमकी देतोय तो. "निघ इथून, निघ" असं म्हणून तो ओढतो आणि परत ढकलतो. त्याच्या पाठीमागून ते त्याचे 2 साथीदार दिगंबर चाललेले असतात ते पण जातात. "तुका बघून घेतलंय, तुका बघून घेतलंय" असं म्हणत दिगंबर तिकडनं पळून जातो. तर कावेरी आता दरवाजाच्या आडच अशी उभी आहे आणि आता तिला वाटतं की आता मारायला जावं लागणार. पण प्रेक्षकांनो यशच्या मनात प्रश्न पडलाय, कोण होती ही माणसं आणि उदयदादाबद्दल एवढं वाईट का बोलत होती ही? दादा क्रिमिनलची मदत करायचा? असा प्रश्न यशला पडतो. कुणाला साथ दिली असेल उदयदादाने? हे सगळे विचार यशच्या मनामध्ये चाललेत. तर कावेरी तोपर्यंत तिकडे काठी ठेवते आणि ना इकडे यश दरवाजाकडे आतमध्ये जातो आणि त्याला पण कळतं की इकडे कावेरी शोधत असेल वगैरे. आणि मग प्रेक्षकांनो कावेरी नाटक करते की ती फ्रेश होऊन आली असं. कारण तिला दाखवायचं असतं की दरवाजाच्या आत ती लपलेली आहे हे तिला माहिती नव्हतं. तर यशकडे बघून कावेरी म्हणत असतं, "काय झालं? कुठे गेला होतात तुम्ही?" तर काही गुंड घरात घुसायचा प्रयत्न करत होते. तर कावेरी म्हणते, "काय?" तर यश म्हणतो, "उदयदादाबद्दल ते वाटेल ते बोलत असते. ते म्हणाले होते, की दादाने एका क्रिमिनलला साथ दिली असं ते म्हणत होते. कुणाला साथ दिली होती दादाने?" असं यश विचारतो. तर कावेरी म्हणते, "गावगुंड असणार ते. ते गावातल्या लोकांना त्रास देतात. दिगंबर नावाच्या माणसाचे गुंड असणार ते. दिगंबर गावातल्या लोकांच्या जमिनी हडप करायला बघतो नेहमी." यश म्हणतो, "काय?" तर कावेरी म्हणते, की "हो, तेच लोक तुमच्या दादाबद्दल वाईट बोलत असतील." असं म्हणून कावेरी सांगते, कारण तुमच्या दादांनी कधीच त्यांचा डाव पूर्ण होऊ दिला नव्हता, असं पुढे माहिती देते ती. "आम्ही नेहमी या गावाच्या भल्यासाठीच त्यांनी काम केलंय," असं म्हणून सांगते. तर यशच्या मनात विचार चालू आहे, की हिला उदयदादाच्या बद्दल सगळं माहिती आहे. हिला हेही माहिती आहे, की दादा कधीच काही चुकीचं करणार नाही असं म्हणून. तर कावेरी गप्पच बसते आणि तोपर्यंत यश मान डोलावतो. "मला पूर्ण विश्वास आहे, की उदयदादा कधी चुकीच्या माणसाची साथ देणार नाही, कधी चुकीच्या माणसांच्या बरोबरीनं जाणार नाही. आणि एनिवेज आपण बर्थ सर्टिफिकेट शोधूया आणि लगेच निघूया," असं यश म्हणतो. तर प्रेक्षकांनो तोपर्यंत कावेरीचं लक्ष ना यशच्या हाताकडे जातं. तर यशच्या हाताला लागलंय. ती एकदम म्हणते, "थांबा."
तुम्हाला तर लागलंय असं म्हणते, तरी इथं रक्त येतंय त्याच्यातून. तर यश तिच्याकडे एकदा बघतो आणि स्वतःच्या हाताकडे बघतो. ते केवढं लागलेलं आहे प्रेक्षकांनो, ते म्हणजे अशी जखम झाल्यासारखी झाली. तर यश त्याच्याकडे बघून म्हणतो, की "नाही नको, इट्स ओके, मी ठीक आहे," असं तो सांगतो. तर कावेरी म्हणते, "ठीक आहे कसं? तुम्ही या बघू," असं म्हणून ना ती बसवते. तर यश म्हणत असतो, "या सगळ्याची काहीच गरज नाहीये." तर कावेरी म्हणते, "त्याला बसा म्हटलं आहात तुम्ही." "मी आलेच," असं म्हणते ती आणि प्रेक्षकांनो कावेरी आतमध्ये जाते. तर यश ती गेलेल्या दिशेकडे बघत राहतो. तर इकडे ना एक फोटो सापडतो सगळं शोधत असताना आणि तो फोटो कोणाचा आहे, तर यश, कावेरी, ती दुसरी काऊ आणि इकडे उदय असा आणि चिकू असा फोटो आहे. तर माना आठवतं, की "बघ ना तुझा नातू आणि सून तिकडे तसं यात्रेत सांगितलं होतं उदयने." ते सगळं त्याला आठवतंय मानना. प्रेक्षकांनो कावेरीकडे फर्स्ट एडचा किट घेऊन येते आणि आणि यशच्या इकडे हातावर औषध लावत असते. यशला दुखत असतं, झोंबत असतं. पण तो यशला हळुवारपणे कावेरीकडे औषध लावते आणि ती आपली जी नेहमीची त्यांची जी काही सिच्युएशन आहे ती येते. यश तिच्याकडे बघत राहतो, तर कावेरी सुद्धा त्याच्याकडे बघते. दोघं एकमेकांच्या डोळ्यामध्ये काही क्षणांसाठी हरवून जातात. हा जो क्षण आहे हो दाखवतात. बॅकग्राऊंडला गाणं लागलंय, "कोण होतीस तू, काय होतीस तुझं." प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं, यशला जेव्हा कावेरीचं सत्य कळेल किंवा घरच्यांना जेव्हा कावेरीचं सत्य कळेल, की चिकू हिचा मुलगा नाहीये, ही उदयची बायको नाहीये, तेव्हा काय होईल? कुठलं वळण घेईल ही सीरियल? आणि जे काही कावेरीनं स्वप्न बघितलंय गावात फॅक्टरी उभं करण्याचं, त्याचं काय होईल? इकडे तिच्या बाबांचं काय होतंय ते सुद्धा आपल्याला काही दाखवत नाहीयेत. त्यामुळे बघूया पुढे काय-काय घडणार आहे ते सस्पेन्स, ट्विस्ट येणार आहेत मोठमोठे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत राहा कोण होतीस तू, काय झालीस तू. कारण एक नंबर म्हणजे वेगळ्याच प्रकारचा अनुभव आपल्याला मिळणार आहे ही सीरियल बघताना असं म्हणायला हरकत नाही. कारण इकडे गाणं तर चाललंय, कोण होतीस तू, काय झालीस तू. तोपर्यंत इकडे ना यशचा फोन वाजतोय. अर्थातच तिकडनं फोन आलाय पुण्यातून, जो यामीनं केलेला आहे. यश फोन उचलतो आणि "हां, यामी दी बोल" असं म्हणतो. तर यामी तिकडे म्हणते, "यश, तू आणि ती मुलगी लगेच निघा आणि घरी या." तर यशला कळत नाही एकदम काय झालं, काय असं तो ओरडतो. तर माने सांगितले, "तुम्ही तिकडून निघा आणि घरी या." तर यश इकडे कावेरीकडे बघत असतो आणि अचानक काय झालं असं विचारतो तो फोनवर. "इथे आम्हाला अजून बर्थ सर्टिफिकेट सुद्धा मिळालं नाहीये." तर यामी म्हणते, "नाही, नाही, ते शोधण्याची काहीच गरज नाहीये. तुम्ही या, निघा आणि घरी या." असं म्हणून यामी सांगते. तर यश विचारत असतो, "गरज नाहीये म्हणजे?" "यामी काय झालंय स्पष्ट सांग मला." तर यामी चिडून म्हणते, "यश, माने जे काही मला सांगितलंय ना तेच मी." आणि मग तिला कळतं की ती सगळ्यांसमोर आहे. त्यामुळे ती म्हणते, "हे बघ, मी फक्त ना माझा निरोप देते तुला. बाकी तू मला विचारतोस का? फोन देऊ का मी तिच्याकडे?" तर यश म्हणतो, "नाही, नाही, त्याची काही गरज नाहीये. नको, आम्ही निघतो असं म्हणून मला सांग की आम्ही निघतोय." तर एकदम कावेरीला कळत नाही काय झालं ती पण विचारते. तर यश तिला सांगतो, "माने आपल्याला घरी बोलावलंय." आणि मग कावेरीच्या मनामध्ये ना चिक्कूबद्दल शंका येते. त्यामुळे यशच्या हातातून ती फोन काढून घेते आणि चिक्कू कसा आहे असं विचारते ती. "चिक्कू ठीक आहे ना?" तर यामी तिकडनं सांगते, "हो, तो अगदी मजेत आहे. तो खेळतोय. निघा तुम्ही तिकडनं आता." आणि यामी तिकडनं फोन डायरेक्ट कट करते. तर इकडे ना कावेरी हॅलो, हॅलो म्हणत असते. तर माने अचानक घरी का बोलवलं असेल आपल्याला हा प्रश्न यश विचारतो. तर कावेरी म्हणते, "त्याने बोलवलंय म्हणजे आपण लगेच निघायला हवं." असं दोघांचं इथे ठरतं. प्रेक्षकांना दोघांना जरा कमी टेन्शनच आलंय, की लगेच का निघायला लावलंय. आणि आता बघूया पुढे काय होतंय ते. तर प्रेक्षकांनो यश आणि कावेरी गाडीमध्ये बसतात. इकडे यश कावेरीकडे बघत आहे. तर कावेरीच्या मनामध्ये विचार चाललाय, की आज दुसऱ्यांदा मला यशमुळे वाचवलंय. दिगंबरपासून मी वाचलीये मी आणि नाहीतर आज दिगंबरच्या तावडीत मी सापडलीच असते. तर गावासमोर त्याने खूप तमाशा केला असता. त्याने सोडलं नसतं मला. आणि मग कावेरी देवाचे आभार मानते. "देवा, आज पुन्हा एकदा तू वाचवलंस मला," असं ती म्हणते. प्रेक्षकांनो आणि जेव्हा ही दोघं गाडीत बसून जेव्हा तिकडनं निघून जातात, तेव्हा काय होतंय बघा, मंदार आणि दिगंबर तिथे दोघं यांच्या गाडीच्या पाठोपाठ आलेत आणि दोघं बघून हसतायत. मंदार कसा हसतोय बघा करून. तर दिगंबर सुद्धा खुनशी असतोय. म्हणजे एवढा मार खाऊन तर फुकटच खाल्लाय त्याने. मंदार म्हणतो, "मी म्हटलं होतं ना बाबा तुला, माझा संशय खरा ठरला." तर "होय रे मंदार, पण ही कावेरी त्या धर्माधिकाऱ्यांच्या घरात," असं म्हटलं. मंदार जोरातच हसत सुटतो आणि म्हणतो, "आता खेळ खेळायला आणखीन मज्जा येणार, जास्त मजा येईल," असं तो म्हणतोय आणि दिगंबर ना मंदारकडे बघतो. मंदार म्हणतो, "कावेरी सावंत, आता कुठे लपून बसशील तू माझ्यापासून?" असं तो विचारतोय आणि हसतोय. तर दिगंबर
मंदारकडे बघून तो सुद्धा असतोय. प्रेक्षकांनो, या दोघांच्या मनात काय नक्की प्लॅन असेल, काय करतील हे दोघं जण सांगता येत नाही. बघूया पुढे काय काय होतंय ते. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता इकडे वेळ संध्याकाळची आहे. मा इकडे घरामध्ये फेऱ्या मारत असतात. यामी आणि पौर्णिमा दोघी जणी उभ्याच आहेत. तोपर्यंत ना दोघींचे एकमेकांकडे असे जे नजरानजर चालू आहे नुसती. आणि प्रेक्षकांनो, तेवढ्यात ना इकडे आले असं म्हणून यामी सांगते. तर कावेरी आणि यश दोघं जण आलेले आहेत. आणि आता पुढे काय होणार, कावेरीचं सत्य उघडकीस येणार का, ते तुम्हाला शेवटच्या भागा म्हणजे ह्या भागाच्या शेवटी कळेलच. त्यामुळे तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघा. यश आणि कावेरी दोघं धावत धावतच जरा कमी येतात माच्या जवळ आणि मानकडे तो असा बघत असतो. बाकीचे सगळे त्या दोघांकडे बघत राहतात. मा विचारतात यशला, यश तुम्हाला यायला इतका वेळ का लागला? तर यश नेहमीच आपलं ते उत्तर देतो की येताना खूप ट्रॅफिक लागलं होतं मा, म्हणून उशीर झाला. काय झालं, एवढ्या घाईघाईत का बोलवलं, असं तो विचारतो. सगळं ठीक आहे ना घरात, असं विचारते. कावेरी सुद्धा त्यांच्याकडे बघत राहते. तोपर्यंत मा येऊन सांगतात पोलिसांना उदयची बॅग मिळाली, इतर सामानाबरोबर ही फाईल सुद्धा मिळाली, असं म्हणून मा ती फाईल दाखवतात. त्यात चिकूचा जन्मदाखला पण सापडला असं सांगतात. तर इकडे ना दोघांनाही धक्का बसतो, म्हणजे कावेरीला सुद्धा आणि यशला पण. आणि यामी आणि पौर्णिमा दोघी जणींना ह्यांची मजा घेत असतात की आता ह्या दोघांचं काय होईल. मा पुढे सांगतात ह्याच्यात चिकूचा जन्मदाखला मिळालाय म्हणून तुम्हाला ताबडतोब आम्ही इथे बोलवून घेतलंय. तर यश कावेरीकडे बघून असतो आणि मग तो यश ना म्हणजे ती फाईल बघायला जातो. कावेरी सुद्धा ती फाईल बघते, हातामध्ये घेते. तोपर्यंत विद्या तिकडे येऊन उभी राहिली. घरातले बाकीचे सगळेच माणसं तिथे येतात. तोपर्यंत तर प्रेक्षकांना यश आणि कावेरी ती दोघं जण ती फाईल, ते बर्थ सर्टिफिकेट सगळं निरखून नीट तपासून बघत असतात. आणि मग यश एकदम म्हणतो, हसतो, त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येतं. व्हॉट अ को इन्सिडन्स, बरं झालं सर्टिफिकेट्स मिळाले, असं यश म्हणतो. तर प्रेक्षकांनो, यामी ही गोष्ट तू मला फोनवर का नाही सांगितलीस, मी किती घाबरलो होतो, असं यश यामीला म्हणतो. तर मा बघायला लागतात. तर यामी म्हणते यश असं म्हणून मी काय म्हणाले होते की लवकरात लवकर या इतकंच म्हणाले होते ना, मी दुसरं काय म्हणाले होते का? आणि तू का करत होतास एवढा वेळ, ज्यामुळे तू एवढा घाबरलास, असं म्हणून यामी उलट प्रश्न विचारते. तर यश आणि कावेरी दोघं एकमेकांकडे बघायला लागतात, कारण तिथे मारामारी चालू होती. हे दोघांना माहिती म्हणजे बाकी कुणाला माहिती नाहीये. तर यमुना असं म्हणून लगेच मा थांबवतात आणि मी बोलते ना त्यांच्याशी, असं म्हणतात. त्यामुळे यामी गप्प बसते. तर यामी म्हणते की पुढे की मा अगं मी काही वावगं काही नाही बोलत आहे, मी फक्त एवढंच म्हणायचा प्रयत्न करते की एवढंच मला सांगायचंय की बर्थ सर्टिफिकेट जर का या बॅगेत होतं आणि ही बॅग गाडीमध्ये होती तर कावेरीने तसं सांगायला हवं होतं ना, असं यामीने पॉईंट उभा केलाय. तर प्रेक्षकांना यशला सुद्धा तो पॉईंट पडतो. उगाच हेलपटा पडला नसता आपल्याला, म्हणजे आय मीन यशला, असं यामी म्हणते. मी त्याच्यासाठीच बोलत होते मा अगं, असं साळसूतपणाचा आणून सांगते लगेच. आणि यश कावेरीकडे आणि कावेरी यशकडे बघायला लागतात. तर प्रेक्षकांनो, यामीचा पॉइंट यशला बरोबर वाटतो. यामी ती बरोबर बोलतेय. जर ही उदयदादाची बायको असती तर तिला माहिती असतं, ही गोष्ट माहिती असती आधीच गोष्ट की फाईल्स जी काही आहे, कागदपत्र आहे ती गाडीत आहेत. तर यामी म्हणते की मला तर वाटतं की हिने मुद्दामूनच नाही सांगितलं आपल्याला, म्हणजे त्या निमित्ताने तिला माहेरी जायला मिळालं ना मा, असं म्हणून जरा यामी बोलते. तर कावेरी म्हणते यामी ताई काय बोलताय तुम्ही, अहो मला तर जायचंच नव्हतं ना गावात, असं म्हणून कावेरी बोलते. चिकूच्या बॉन्डसाठी बर्थ सर्टिफिकेट मिळवायचं म्हणून नाईलाजाने मिळवावं लागलं तुम्हाला, म्हणजे माहितीये तुम्हाला सगळ्यांना, असं म्हणून कावेरी आपली बाजू लगेच इकडे मांडण्याचा प्रयत्न करत असते. आणि मला खरंच माहिती नव्हतं की निघताना उदय भा असं म्हणते तोपर्यंत, आणि गप्प बसते. नाव घेतले त्यामुळे इकडे मा सुद्धा बघायला लागतात तिच्याकडे. तर प्रेक्षकांनो, तेवढ्यात कावेरी आपली बाजू सावरते. यांनी सगळे कागदपत्र पेपर सगळे बॅगमध्ये भरले होते, ते मला माहिती नव्हतं, असं ती सांगते. तर यश सुद्धा कावेरीकडे बघायला लागतो. कावेरी म्हणते मी खरंच सांगते, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा सगळ्यांनी, असं म्हणते ती. प्रेक्षकांनो, घरच्यांचा विश्वास बसेल का? मान आता तिचं सत्य कळेलच असं वाटतंय, किंवा यश तरी शोधून काढेलच. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. यश पुढे म्हणतो मा उदय दादाबद्दल काही माहिती मिळाली का, असं विचारतो. तर मा काही नाही असं म्हणून निरोप देतात त्याला. आणि म्हणजे जरा सगळेच सॅड होतात बरं का इकडे, कारण उदयबद्दल काहीच कळत नाही. तोपर्यंत यश म्हणतो की मी फ्रेश होऊन आलो, असं म्हणून तो निघून जातो. तर कावेरी सुद्धा तिकडनं निघून जाणार असते. तोपर्यंत पौर्णिमा सगळे तिच्याकडे कसे बघतायत बघा. प्रेक्षकांनो, ती जेव्हा जात असते तोपर्यंत मा तिला म्हणतात थांब. कावेरी त्यांच्याकडे पाठी वळून बघते. तर मा तिच्या समोर एक फोटो धरतात, ज्या फोटोमध्ये ती, उदय, कावेरी, चिक्कू असा फोटो आहे. आणि त्या
फोटोमध्ये ना ती ड्रेसमध्ये आहे. तिच्या अंगावर एकही दागिना नाहीये, एकही म्हणजे गोष्ट सौभाग्याचं लेणं नाहीये आणि आता कावेरीला मात्र टेन्शन आलंय, की नेमकं आता उत्तर काय द्यायचं किंवा आपलं सत्य बाहेर पडेल की काय ह्याची भीती तिला वाटते. त्यामुळे ती घाबरले. हा फोटो असं म्हणून कावेरी बोलायला जाते, तर या फोटोतही तुझ्या गळ्यात मंगळसूत्र का नाहीये? असा मानी प्रश्न विचारलाय आणि या प्रश्नाचं उत्तर आता कावेरीकडे नाहीच आहे. त्यामुळे ती अशी गप्पच उभी आहे. तर पौर्णिमा आणि या मी तिकडे मजा घेत आहे तिची, तर विद्या इकडे डोक्याला हात लावते. मात्र रागाने बघताय तिच्याकडे आणि नेमकं काय उत्तर देईल आता कावेरी? तुम्हाला काय वाटतं? ती काहीच बोलत नाही. ती गप्पच उभी आहे अजून सुद्धा. मंगळसूत्र असं मनातल्या मनात म्हणते, म्हणजे यांना मी उद्याची बायको नाहीये हे कळलं की काय? हा संशय आला की काय? असं कावेरीला मनातल्या मनात भीती वाटते. पुढे म्हणतात, लंकेची पार्वती दिसतेस तू अगदी. गळ्यात मंगळसूत्र नाही, धड साडी नाही, कपाळाला कुंकू नाही, अशी सगळी तुझी अवस्था आहे आणि म्हणते, नुसता नट्टापट्टा आहे तुझा असं म्हणून बोलायला चालू करतात. त्यापेक्षा तुझी ही मैत्रीण बघ असं म्हणतात. बघ कशी छान साडी नेसली आहे, कपाळावर कुंकू आहे, गळ्यात मंगळसूत्र आहे, साडी साडी नेसली असं सगळं कौतुक करतात त्या आणि बघ म्हणजे मला माझी सून कशी हवी होती, अशीच संस्कारी हवी होती असं पुढे सांगतात. याला म्हणतात सौभाग्यवती असं पुढे म्हणतात. सौभाग्याचं लेणं काय असतं ते ह्याला म्हणतात असं बोलतात त्या आणि कावेरीच्या डोळ्यात पाणी येते. ते आनंदाने येते बरं का प्रेक्षकांनो, कारण पुढे म्हणतात, तुझ्या या मैत्रिणीला या परंपरा म्हणजे काय, रीतिरिवाज म्हणजे काय हे चांगलं ठाऊक आहे असं दिसतंय आणि मला माझी सून अशी हवी होती. ही जर का माझ्या घरात सून म्हणून आली असती ना, तर मला आवडलं असं असतं, असं त्या म्हणतात आणि कावेरी इकडे नॉनस्टॉप रडते बरं का प्रेक्षकांनो. कारण पुढे म्हणतात, मला माझ्या उदयची बायको अशीच हवी होती, सुसंस्कृत, संस्कारी अशीच हवी होती असं म्हणून त्या परत एकदा बोलतात आणि कावेरी इकडे मनामध्ये त्या फोटोकडे बघते, हसते आणि म्हणते, बघ काऊ, तुला तुझ्या सासूबाईंनी स्वीकार करायला हवा होता ना, तो तुझा स्वीकार त्यांनी केलाय आज. तू जिथे कुठे असशील तिथे तुला हे सगळं बघून आनंदच होत असेल असं ती म्हणते. तुझ्या सासूबाईंना पसंत आहेस तू, हेच ऐकायचं होतं ना तुला, असे सगळे विचार कावेरीच्या मनामध्ये चाललेत. आज तू इथे असतीस तर तुला किती आनंद झाला असता, असं सगळं बोलणं चालू आहे. पण दुर्दैव बघ ना काय आहे ते, असं म्हणून कावेरी बोलते. यांना मी सांगूही शकत नाही की फोटोमधली ही संस्कारी, सुसंस्कृत आणि प्रेमळ मुलगीच तुमची सून आहे, हे मी बोलू शकतच नाही. तर इकडे लगेच कावेरीकडे बघतायत आणि मग त्यापुढे म्हणतात, गळ्यात मंगळसूत्र असणं म्हणजे नुसती फॅशन नसते, त्या मंगळसूत्राचं महत्त्व पटवून देतात आता. ते नवरा बायकोच्या नात्यामधली बांधिलकी असते, नवरा बायकोच्या नात्यामधलं पावित्र्य असतं ते. एकमेकांनी घेतलेल्या वचनाचं बंधन असतं, पवित्र असतं, ती खूण असते ती एकमेकांनी घेतलेल्या वचनाची असं म्हणून सगळं बोलायला चालू करतात. गळ्यात मंगळसूत्र न घालणं म्हणजे नुसतं परंपरेचं उल्लंघन करणं नाही, तर नवऱ्याच्या आयुष्यासाठी ते असं बोलता बोलता थांबतात. तर कावेरीला परत इकडे त्रास होतो म्हणजे ते सगळं आठवून, कारण उदय आता इथे नाहीये या जगामध्ये. असं जे काही घडलेलं आहे त्यामुळे कावेरीच्या डोळ्यात पाणी येतं. तर तिच्याकडे परत बघून म्हणतात, तर हा त्या नात्याचा अपमान असतो, म्हणजे मंगळसूत्राबद्दल बोलतात, आपल्या नवऱ्याचा अपमान करतो आपण. परत म्हणतात कावेरीला, आता अस्वं गाळून काय होणार आहे ग असं विचारतात ते आणि प्रेक्षकांनो, याची जाणीव तुला तेव्हा झाली असती ना, तर आज माझा उदय माझ्या जवळ असता असं इकडे म्हणतात आणि हे वाक्य ऐकून सगळ्यांनाच तिकडे वाईट वाटतं. अगदी मायाला सुद्धा, विद्याला सुद्धा वाईट वाटतं, कारण इतक्या शब्दात ते असं बोलतात. त्याच्यामुळे पौर्णिमा सुद्धा अशी हो हो करत मान डोलवते आणि अशा जे रोखठोक बोलून रिकाम्या होतायत. तर प्रेक्षकांनो, इकडे बाबा म्हणतायत की चला, चिकूचं बर्थ सर्टिफिकेट तर मिळालं, आता बॉन्ड बनवून आपण नॉमिनीची सही वगैरे प्रोसिजर सगळी करू शकतो. तर यश इकडे म्हणतो, नॉमिनी म्हणून तुमचं किंवा माझं नाव लिहितो. तर बाबा म्हणतात, का आम्ही कशाला असं ते विचारतात. तर यश त्यांच्याकडे बघत राहतो. चिकूच्या बॉन्डवर चिकूची आईच नॉमिनी असेल असं त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे इकडे आधी हा निर्णय जे माना सुद्धा पटत नाहीये आणि यशला सुद्धा पटत नाही, कारण यश आणि मला कुठेतरी जाणवतंय की ती कावेरी खोटं बोलते. ते यश इकडे म्हणतो की बाबा, अहो आत्ताच तर आलीये ती या घरात असं म्हणून, एवढा का विश्वास ठेवताय तुम्ही तिच्यावर? तर बाबा विचारतात, का नको ठेवू मी? सांग ना, का नको विश्वास ठेवू? ती आता काल परवा जरी इथे आली असली तरी आपल्या उदय बरोबर तिने इतकी वर्ष संस्कार करतच होती ना ती, आणि ती चिकूची आई आहे अरे असं म्हणून बाबा समजावतात. या घरची सून आहे ती असं पुढे बोलतात ते. आणि खरं सांगू का, की ती मुलगी ना मला खूप गुणी आणि समंजस वाटते असं बाबा बोलतात तिच्याबद्दल. तर इकडे माना कळत नाही की एकदम असे का बोलतात. बाबा पुढे म्हणतात, ती या घरात नकोशी आहे, ही जाणीव तिला सतत करून दिल्यानंतर सुद्धा तिने जो संयम आणि मॅच्युरिटी दाखवली ना,
तर ती खरंच कौतुकास्पद आहे असं इकडे बाबा कौतुक करतात तिचं, तर तिकडे तोंड वाकडं करतात. बाबा पुढे म्हणतात, "कधी कुणाला ती रागवली नाही, कधी कुणाचा तिने अवमान केलेला नाही," असं सगळं बोलतात. तर बाबांना पुढे म्हणतात, "तुम्ही विसरता का? ती त्याच माणसाची मुलगी आहे, ज्याने तिच्यामुळे तुमच्यावर मरण ओढवलं होतं." तर बाबा म्हणतात, "अगं, तो एक अपघात होता." म्हणजे समजून घ्यायचा प्रयत्न करतात, चूक झाली त्याच्याकडून, म्हणून तो गुन्हेगार होत नाही असं म्हणतात. तर यशच्या मनात इकडे वेगळाच विचार चाललाय. बाबा पुढे म्हणतात, की म्हणजे त्यांच्या वडिलांच्या चुकीसाठी आपण मुलांना जबाबदार धरू शकत नाही. त्या बिचारीची काय चूक आहे असं ते म्हणतात. चांगली आहे मुलगी असं बाबांना खात्री पटली. मुळात माझा तिच्यावर विश्वास आहे बास असं म्हणून बाबा सांगतात. तेव्हा यशच्या मनामध्ये विचार येतोय, की हे सगळे तुझ्यावर विश्वास ठेवतायत, इतका प्रेम लावतायत, इतका जिव्हाळा लावतायत, पण ती मुलगी तीच म्हणजे चिकूची आई नाहीये हे जेव्हा सत्य त्यांना कळेल, तेव्हा काय होईल? बाबा डोळे झाकून विश्वास ठेवतायत तिच्यावर. उदयदादाची बायको म्हणून तिच्याशी प्रेमाने वागतायत आणि ही मुलगी ना त्यांच्या भावनांशी खेळते असं सगळं यशच्या मनात विचार चाललाय. बस झालं आता परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी मला तिला विचारलंच पाहिजे, की "कोण आहेस तू?" असं यश मनामध्ये म्हणतोय. तर इकडे सुद्धा तोच विचार करतात. प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं? आणि यशला समजू शकेल का, की ही उदयची बायको नाहीये? यश कधीपर्यंत हे सगळं शोधून काढेल आणि ह्याच्यामध्ये नंतर नेमकं काय विघ्न येईल? कावेरीची बाजू काय असेल आणि कावेरीला हे सगळे एक्सेप्ट करतील का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण बघत राहूया, कारण इंटरेस्टिंग मोडवर सीरियल येणार आहे. कावेरीचं सत्य या सगळ्यांना कळल्यानंतर घरातल्या प्रत्येकाची जी काही रिएक्शन आहे ती बघत राहणं खरंच गरजेचं ठरणार आहे आणि मजा येणार आहे आपल्याला हे सगळं बघताना. त्यामुळे तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण उद्याच्या भागामध्ये इकडे यशला जरा कमी अंदाज लागलाय. या फोटोतली ही मुलगी कोण आहे असं तो विचारतोय. तर इकडे कावेरी सांगते माझी बालपणीची मैत्रीण. आम्ही दोघी एकमेकींबद्दल काही करायला तयार असतो असं कावेरी पुढे बोलता बोलून जाते. त्यामुळे यशला एक क्लू मिळतोय, की म्हणजे तू तीच आहेस जिच्याबद्दल उदयदादा मला सांगत होता. आता तू कोण आहेस ते आज कळेल आणि का आलीयेस ते सुद्धा जाणून घ्यायचंय. हे सगळं असं यशच्या मनात विचार चालू आहे. बघत राहूया काय होतंय त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू